अद्रक पिकाची लागवड करून आपल्याला आज जवळपास 50 दिवस पूर्ण होत आले आहे आणि 50 दिवस होत असताना तुम्ही बघू शकता प्लॉटची कंडिशन कशा पद्धतीने झालेली आहे। एकदम ग्रीनरी टिकून आहे आपल्या प्लॉटला। पानाची जाडी, रुंदी आणि लांबी बघू शकता तुम्ही, एकदम व्यवस्थित निरोगी आपल्याला झाड दिसतंय, स्टंप दिसतोय। आणि याचं कारण काय मित्रांनो, आपण योग्य वेळी योग्य शेड्यूल आपल्या प्लॉटला दिलेलं आहे आणि त्यामुळेच आपला प्लॉट आजच्या कंडिशनला असा आहे 50 दिवस होत असताना। या प्लॉटला आपण 8 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ टाकला होता। याच प्लॉटमध्ये आपण इथंच होतो आणि त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की GS ॲक्टिवा आणि GS बायोसायन्सचं शक्ती गोल्ड आपण या प्लॉटला दिलं होतं। ती जोडी दिल्यानंतर 8च दिवसामध्ये प्लॉटमध्ये खूप मोठा बदल आपल्याला जाणून आलेला आहे, दिसून आलेला आहे। प्लॉटची ग्रीनरी टिकून आहे, मुळ्यांची संख्या जास्तीत जास्त झालेली आहे आणि त्यानंतर आपलं स्टंप जो खालून येतो आहे त्याची जाडी बघून आपल्याला लक्षात येतं आहे की आपला प्लॉट किती निरोगी आहे आणि किती त्याची फास्ट ग्रोथ चालू आहे। व्हिडिओमध्ये मी दाखवतो आहे की आपण GS ॲक्टिवा आणि शक्ती गोल्ड सोडायच्या अगोदर आपल्या प्लॉटची कंडिशन कशी होती आणि 8 ते 10 दिवसामध्येच आता कशा प्रकारे मोठा बदल आपल्याला दिसून येतो आहे। अशा प्रकारे आपण जर GS ॲक्टिवा आणि शक्ती गोल्डचं सुरुवातीला जर 40 ते 45 दिवस किंवा 30 दिवसात जरी प्लॉट असता आपला, तरी आपण त्यावेळेस मॅनेजमेंट जर दिलं, शेड्यूल जर दिलं, तर आपल्या प्लॉटची ग्रोथ एकदम फास्ट होणार आहे आणि नवीन फुटवे काढायला आपले इथं प्लॉट चालू करणार आहे।